आपण आता आलो आहोत इंदोर येथे आणि आपण थोड्या वेळामध्ये इंदोर येथील प्रसिद्ध ओंकारेश्वर ह्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेणार आहोत। आणि मी आता तुम्हाला दाखवतो आहे की ओंकारेश्वराचं हे मंदिर दुरूनच अत्यंत सुंदर असं नदी किनारे हे ओंकारेश्वराचं मंदिर आहे। आणि इंदोर पूर्णपणे फिरायचं आहे ओंकारेश्वरांचं दर्शन घेतल्यानंतर। आता समोर आपण प्रथम मंदिराचं दर्शन घेणार आहोत, त्याच्यानंतर आपण आतमध्ये जर आपल्याला मोबाईल नेण्याची मुभा मिळाली आपण नेण्याचा प्रयत्न करूच, पण नाहीच जर मिळाली तर आपण सध्या तरी दुरून तरी दर्शन घेऊया ओंकारेश्वरांचं। सुंदर असं टुमदार ओंकारेश्वराचं हे मंदिर आहे समोर, फारच सुंदर मंदिर। आणि हे नदी आहे आणि समोरच नदीवर डॅम बनवलेला आहे। ओंकारेश्वर शिखर दर्शन आपण घेत आहोत। सुंदर असा नौकानयन आणि सुंदर असा घाट ओंकारेश्वर मंदिराच्या इथे, अत्यंत सुंदर निर्मल जल आपण इथे पाहत आहोत। सुंदर असा ओंकारेश्वराचा हा परिसर। आपण शिखर दर्शन घेतल्यानंतर आतापर्यंत आम्हाला लाईनीमध्ये 4 तास झालेले आहेत आणि आम्ही आता 4 तास लाईनीमध्ये आहेत। आणि आता पुढे आपण समोरून बघूया, आपण मंदिराच्या जवळ आलो आहोत। अजून सांगू शकत नाही किती वेळ लागेल ते, पण पाहूया, मंदिराचं दर्शन घेऊया बाहेरून। दुरून शिखर दर्शन घेतलं होतं आणि आता जवळजवळ 4 तासानंतर आपण ह्या स्टेजला पोचलेलो आहोत। म्हणजे जवळजवळ आपण आतापर्यंत 300 मीटर चाललेलो आहोत आणि 300 मीटर नंतर 4 तास झालेच आपल्याला 300 मीटर चालायला। आणि 300 मीटरसाठी 4 तास लागल्यानंतर आता आपण मुख्य मंदिराला जवळून पाहतोय। 300 मीटर नंतर आपण ह्या स्टेजला आहेत आणि अजूनही आपल्याला इथे करायचं आहे। हे मंदिराचा ध्वज आहे, ध्वज दर्शन। मंदिरामध्ये आलेलो आहोत जवळजवळ 5-5.5 तासानंतर आणि हे मंदिर आहे। प्रत्यक्ष आपण ओंकारेश्वर मंदिरामध्ये 5-5.5 तासानंतर आलेलो आहोत। अत्यंत कमी जागा आहे परंतु प्रचंड गर्दी आहे मंदिरामध्ये। आपण मुख्य दर्शन पाहत आहोत। आता लवकरच आपण देवळात